सध्या देशावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. वाढती महागाई, संभाव्य आर्थिक संकट आणि सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर विरोधक सडकून टीका करताना दिसत आहे. हे होणार हे 100% सत्य आहे. या देशावर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठे संकट येणार आहे हे आम्ही सांगत होतो. पण हे सरकार गंभीर नाही, कारण त्यांना माहीत आहे की आपल्या शेवटी धर्मावर जायचे असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातले नेते जितेंद्र आव्हाड यांनी टोला लगावला आहे. पत्रकाराशी बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की हे होणार हे 100% सत्य आहे. या देशावर स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठे संकट येणार हे आम्ही सांगत होतो. मनमोहन सिंग यांनी त्यावेळी झड लागू दिली नाही. अजून 4 दिवसांनी मुंबईत सुद्धा हाहाकार माजेल. हे सरकार गंभीर नाही, कारण त्यांना माहिती आहे की आपल्याला शेवटी धर्मावर जायचे आहे. देशात महागाईचा भडका उडालेला असताना सरकारकडे कोणताही ठोस उपाय नाही. काळा बाजार करणारे उघडपणे रांगेत उभे असताना सरकार त्यांना पकडत नाही. या सरकारला सामान्यांशी काही घेणं देणं नसून हे केवळ भांडवलदारांचे सरकार असल्याची जोरदार टीका करण्यात आली. तसेच हे सरकार गंभीर नसून त्यांना माहिती आहे की आपले अपयश लपवण्यासाठी शेवटी त्यांना हिंदू, मुस्लिम आणि धर्माच्याच मुद्द्यावर जायचे आहे, असा घणाघातही त्यांनी केला. अजित पवार गटाचे नेते जय पवार यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मुद्दा असल्याचे सांगण्यात आले. केवळ इंस्टाग्रामवरून राजकारण होत नसते आणि आपण ते पाहतही नाही, असे ते म्हणाले. तसेच ज्यांना साहित्यातील स देखील माहीत नाही ते काय बोलणार, असा वैयक्तिक चिमटाही काढण्यात आला. वाढती महागाई आणि सामान्य जनतेचे प्रश्न बाजूला सारून सरकार केवळ धार्मिक ध्रुवीकरण आणि स्वार्थाचे राजकारण करत असल्याचा स्पष्ट संदेश या प्रतिक्रियांमधून देण्यात आला. सध्याच्या मंत्रिमंडळातील नेत्यावर घराणेशाहीचा थेट आरोप करत मंत्रिमंडळातील सगळ्या लोकांनी आपल्या बायकांना कोणत्या ना कोणत्या पदावर बसवून दादागिरी सुरू करावी आणि सगळी पदे आपल्या बायका मुलांना देऊन टाकावीत, असा उपरोधिक आणि संतापजनक टोला लगावण्यात आला. एका विशिष्ट प्रकरणाचा संदर्भ देत ते मुसलमान आहेत आणि 50 वर्षे ते त्या घरात राहिले आहेत, असे सांगत कारवाईतील दुजाभावाकडेही लक्ष वेधण्यात आले. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.